त्याने दिली. आणखी एक संधी आपल्याला एकमेकाबरोबर आणि त्याच्याबरोबर फेलोशिप करण्याची दिली आणि या ब्लेसेड फेलोशिप मध्ये आणलं, त्याबद्दल त्याची स्तुती असो. येस. आणि ही ब्लेसेड फेलोशिप खरोखर ब्लेसेड आहे, ब्लेसेड ठरत आहे, ठरलेली आहे आणि यापुढे ठरणार आहे. आमेन. तर आता आपण लगेचच त्याच्या वचनाकडे वळूया. त्यापूर्वी आभार मानतो की जे तुम्ही हे संदेश युट्यूबवर ऐकून कॉमेंट्स करतात आणि आशीर्वादित होत आहात, त्याबद्दल ऐकून आनंद वाटतो. सर्व मान सन्मान गौरव आपण प्रभू येशूला देऊया. आणि आता जर कोणी नवीन असेल, फर्स्ट टाइम जर कोणी नोट डाऊन करत असेल तर तयार राहा. जे काही रेफरन्स ते लिहून घ्या आणि इकडे लक्ष द्या आणि आपण लगेच त्याच्या वचनाकडे बोलूया. येस, रेडी. ज्यावेळेस आपल्याला समजत नाही अशा गोष्टी आपल्या जीवनात घडतात, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? योग असा एक मनुष्य होता ज्याचं सर्व काही एका दिवसात त्याने गमावलं आणि तो धार्मिक सात्विक मनुष्य होता, तरी हे घडलं. देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात, हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि आजचा विषय आहे, आजचं शीर्षक आहे इयोबाची प्रतिक्रिया, जॉब्स रिस्पॉन्स. आणि याच्यात आपण पाहू की आपल्यावर ओढवलेल्या घटनांना आणि आपल्या मित्रांच्या आरोपांना इयोबाने कसा प्रतिसाद दिला. इयोबाची पहिली प्रतिक्रिया आदरपूर्वक शरणागतीची होती. तो परमेश्वराला शरण गेला. किती विशेष आहे. तो देवाकडे वळला. बरेच लोक अशा घटना झाल्यानंतर देवाला प्रश्न विचारतात, देवापासून दूर जातात. पण याच्या उलट असं झालं की इयोब देवाकडे आला, तो त्याला शरण गेला. 21वा वचन बघा, इयोब 1 आणि वचन 21. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसा तेथून नग्न आलो, जेथून आलो तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. इयोब 1 आणि वचन 21. आणि मग पुढे पण असं वाचतो की ज्यावेळेस त्याच्या अंगावर गळवे फोड आले, तो घरातून बाहेर गेला आणि तो एका ठिकाणी जाऊन राखेत बसला. आणि हे असे अनुभव आल्यानंतर त्याची पत्नी त्याला काय म्हणाले जरा ऐका. 2 अध्याय वचन 9 आणि 10. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. बघा, जिच्याकडून अपेक्षा होती, जी सगळ्यात जवळची अशी व्यक्ती होती, जिने उत्तेजन धीर द्यायला पाहिजे, ती काय म्हणते बघा, की अजूनही तुम्ही विश्वास धरून आहात, देवाला शाप द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू मूर्ख स्त्रियाप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? बघा, अजूनही अशाही परिस्थितीत इयोब काय बोलतात बघा. या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. इयोब 2, 9 आणि 10. जर आपण देवाला काहीतरी देण्याबाबत विश्वासू ठरतो आणि देवाने जर आपल्याला ते दिलं, तर त्याने ते परत घेतलं तरी आपण विश्वासू राहिला पाहिजे. घेतल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि हेच इयोबाच्या बाबतीत घडलं. दुसरी गोष्ट, 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहू काय झालं. 3ऱ्या अध्यायामध्ये इयोब दीर्घकाळ विलाप करतो, तो दुःख व्यक्त करतो आणि अशा गोष्टी बोलतो ज्या मला समजत नाही, अनेकांना समजत नाही. तो अशा प्रकारे बोलतो की ज्या दिवशी माझा जन्म झाला तो दिवस शापित असो. आता हे असं कसं म्हणू शकतो? त्याच्यासाठी लक्षात घ्या की इयोबाने सर्व काही गमावलेलं आहे. त्याच्यावर निरनिराळे आजार आलेले आहेत. तो अस्वस्थ झालेला आहे, बेजार झालेला आहे. आणि मग हे शब्द त्याच्या मुखातून येत नाही. तो विचार करत असेल की काय कशामुळे झालं, आणि म्हणून ज्या दिवशी तो जन्माला त्या दिवसाला तो शाप देतो. म्हणजे काय की या ठिकाणी तो आपल्या भावना व्यक्त करत आहे. त्याला काय वाटतं ते मनातून जसंच्या तसं त्या शब्दाने तो व्यक्त करत आहे. आणि अशा प्रकारची त्याची प्रतिक्रिया.
बरेच वेळेस लोक आपल्या भावना व्यक्त करत नाहीत किंवा करू शकत नाहीत. काही ख्रिस्ती, काही विश्वासार्ह मी असे पाहिलेत, की जे आपल्या भावना, आपले विचार दाबून ठेवतात. त्यांना काही कटू अनुभव आल्यानंतर लोकांचे किंवा इतर गोष्टीचे ते असं ठरवतात का आता इथून पुढे मी कोणाच्या जास्त जवळ जाणार नाही. मी लांबून फेलोशिप ठेवील. हाय हॅलो. मी एकदा दुखावलो गेलेलो आहे. मी आता परत रिस्क घेणार नाही. आणि म्हणून ते एकमेकांपासून लांब लांब राहतात. ते आपल्या भावना व्यक्त करत नाही. परंतु ती चुकीची प्रतिक्रिया आहे. या ठिकाणी बघा आपण योग आपल्यासारखाच मनुष्य होता आणि त्याने आपल्या भावना त्याच्या शब्दात व्यक्त केल्या. आणि शास्त्र जर आपण पाहिलं तर हे योग्य आहे असं आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ दावीद राजाचे स्तोत्र जर आपण पाहिले तर बरेच वेळेस तो त्याची भीती व्यक्त करतो. त्याला काय वाटत आहे हे त्या स्तोत्रातून तो व्यक्त करतो. तो किती किती डिप्रेस्ड आहे, निराश आहे हे व्यक्त करतो. म्हणजे त्याच्या भावना. आता दावीद हा राजा होता. तो मॅन ऑफ ऍक्शन होता, लढवय्या होता, शूर पराक्रमी. तरी तरी त्याची मनस्थिती तो शब्दात व्यक्त करतो. आणि आपण जर असं केलं नाही, ते जर आपल्या आत ठेवलं तर त्याचे गंभीर परिणाम होतात मनावर, शरीरावर. हे मेडिकल सायन्स देखील सांगतात की म्हणून आपण आतल्या आत न ठेवता आपण आपल्या भावना काही असो त्या बोलून दाखवल्या पाहिजे, व्यक्त केल्या पाहिजे. आणि हेच या ठिकाणी झालेलं आहे. तर दुसरी गोष्ट योबाने काय केली, योबाचे प्रतीक त्याने त्याचं दुःख व्यक्त केलं. जोब लॅमेंटेड, ही एक्सप्रेस्ड हिज फिलिंग्स. जर तुम्ही लिहित असाल दुसरा पॉइंट. तिसरी गोष्ट त्याने असं म्हटलं, त्याने मरणाची इच्छा व्यक्त केली की माझ्या आईच्या उदरातच मला मरण आलं असतं तर किती बरं झालं असतं. म्हणजे मी जन्मलोच नसतो तर किती बरं झालं असतं. अशा शब्दात त्याने त्याची भावना व्यक्त केली, मरणाची इच्छा व्यक्त केली. आणि याच्यावर काय समजलं की बरेच वेळेस आपणही अशा प्रसंगातून, अशा मनस्थितीतून जातो तेव्हा आपल्यालाही असं वाटतं, नाही का? कदाचित तुम्हालाही वाटलं असेल. म्हणजे योग आणि त्याचं दुःख आणि त्याने व्यक्त केलेले शब्द हे किती आपल्याशी प्रत्येक काळातील लोकांशी मिळते जुळत आहेत, नाही? जरी आपण देवाचे लोक असलो तरी. त्याने म्हटलं की आता जगून काय फायदा, मला मरण आलं तर बरं. ज्या ठिकाणी शांती आहे, कोणतंही दुःख नाही, त्या ठिकाणी मी गेलो तर किती बरे, असं म्हणून तुम्ही जर वाचाल तर त्याने आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे. आणि मग त्यानंतर योबाने आपली नीतिमत्ता अधोरेखित केली आहे की तो नीतिमान आहे, त्याने काही पाप केलेलं नाही हे तो ठामपणे सांगत आहे की माझ्या पापामुळे, माझ्या चुकीमुळे घडलेलं नाही, याच्यात माझा काही दोष नाहीये हे तो सांगत आहे. आणि ज्यावेळेस त्याचे जवळच्या मित्रांनी त्याच्यावर दोषारोप लावले, ज्यावेळेस त्याची बायको म्हटली की देवाला शाप द्या, सोडून द्या, मरून जा, मुक्त व्हा, अशा वेळेस सुद्धा त्याने काय म्हटलं माहिती आहे ना? योग 13 आणि 15 बघा. जरी त्याने मला जीवे मारले, म्हणजे देवाने जरी त्याने मला जीवे मारले तरीही मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. असे असले तरी मी त्याच्या समोर माझ्या मार्गांचे समर्थन करीन. तो म्हटलं काही झालं तरी मी देवाला सोडणार नाही, मी त्याच्यावर दोष लावणार नाही. आणि देवाला ते तसं आवडतं आणि देवाला हे आवडलं. त्याला ढोंगीपणा आवडत नाही, खोटापणा आवडत नाही. प्रामाणिकपणे जे आहे ते जसंच्या तसं जेव्हा आपण कबूल करतो देवाजवळ, ते परमेश्वरला आवडत असतं. आणि योबाने म्हटलं की मी काही चूक केलेलं नाही, कोणाचंही वाईट केलेलं नाही, मी देवाविरुद्धही काही असं वागलेलो नाही. तो त्याच्या मित्रांना जसा काय म्हटला की तुम्ही माझ्यावर वाटेल तसे आरोप करूच शकता, पण माझा याच्यात काही दोष नाही, मी काहीतरी पाप केलं म्हणून हे घडलेलं नाहीये, असं तो त्यांना सांगत आहे. परंतु हे बरोबर होतं का? ह्या गोष्टी योबावर का आल्या?
का घडल्या तुम्हाला माहित आहे का? उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल, तुम्हाला धक्का बसेल, की त्याने पाप केलं म्हणून नाही, तर तो धार्मिक सात्विक होता म्हणून. आणि याच्यावर बरेचसे जे धार्मिक लोकांचे विचार, हं, की मला वाटतं देव तसा नाही, मला वाटतं देवाने असं केलं, हे सगळे थिअरी उद्ध्वस्त होतात. बघा, इयोबाने पाप केलं म्हणून ह्या गोष्टी घडल्या नव्हत्या, तर उलट तो सात्विक धार्मिक होता, त्याच्यासारखा कोणी नव्हता, देवाचा आवडता होता म्हणून ह्या गोष्टी घडल्या. किती विषय आहे. अनेकांना वाटतं काहीतरी चूक पाप केल्यावरच अशा गोष्टी घडतात, पण तसं नव्हतं. इयोबाची केस वेगळी होती. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत इयोबाच्या पुस्तकाच्या परमेश्वर त्याच्याबद्दल साक्ष देतो की माझा सेवक योग हा बरोबर आहे, त्याचं काही चुकलेलं नाही. आता हे किती विशेष आहे की देव इयोबाविषयी साक्ष देत आहे आणि त्याला माझा सेवक म्हणत आहे. आणि परत एकदा मी सांगू इच्छितो की इयोबाचे प्रॉब्लेम त्याने काहीतरी पाप केलं म्हणून आले नव्हते, तर तो धार्मिक होता, देवाला समर्पित होता, सात्विक होता, म्हणून हे सर्व तो भोगत होता. आता जर मग असं जर आहे, तर किती जणांना अजून आपल्या विश्वासात धार्मिकतेत टिकून राहायचं आहे आणि जे येईल त्याला तोंड द्यायला सामोरं जायचं आहे. विचार करा. मला तसं करायचं आहे की देवाच्या नीतिमत्वात, देवाच्या सात्विकतेत, प्रामाणिकपणात आपल्याला टिकून राहायचं आहे. मग काही जे होईल ते. आणि मग इयोब 27 वचन 3 ते 6 मध्ये इयोब काय म्हणतो बघा. आता बराचसा कालावधी, बरेचसे दिवस तो या अवस्थेत आहे, मानसिक शारीरिकरित्या तो त्रास सोसत आहे. आणि मग तो असं म्हणतो, इयोब 27 वचन 3, जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे आणि देवाचा श्वास माझ्या नासिकेत आहे, तोपर्यंत माझे ओठ दुष्टता बोलणार नाहीत आणि माझी जीभ कपट उच्चारणार नाही. तुम्ही म्हणता ते खरे आहे, म्हणजे तो मित्रांना म्हणतो, तुम्ही म्हणता ते खरे आहे असे म्हणणे माझ्याकडून कधीही होणार नाही. मरेपर्यंत मी माझी सचोटी सोडणार नाही. मी माझ्या नीतिमत्वाला घट्ट धरून ठेवीन आणि ते कधीही सोडून देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझे अंतःकरण मला दोष देणार नाही. इयोब 27 3 ते 6. जरा विचार करा. इयोबाची कबुली, विश्वासाची कबुली बघू, जी त्याने आढळ राखलेली. आणि मग इयोब असं म्हणतो की देवाने त्याच्याशी जसा व्यवहार, जसं वर्तन करायला पाहिजे, जसं त्याला ट्रीट करायला पाहिजे तसं केलेलं नाही. इयोब 27 वचन 2 ते 4. आणि हे आश्चर्य वाटण्यासारखं आहे, कारण परमेश्वर सुद्धा म्हटलं की इयोबाने जे केलं ते बरोबर आहे, इयोबाचे काही चूक नाही. परंतु इयोब म्हणतो की जसे मला वागणूक देवाने द्यायला पाहिजे, हँडल कर, तसं त्याने केलेलं नाही. तो काय म्हणतो जरा ऐका. ज्या देवाने माझा न्याय हिरावून घेतला आहे आणि ज्या सर्व समर्थाने माझा जीव कडू केला आहे, त्या देवाची शपथ, जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे आणि माझ्या नाकात देवाचा श्वास आहे, तोपर्यंत माझे ओठ दुष्टपणाचे बोल बोलणार नाहीत आणि माझी जीभ कपटाचे शब्द उच्चारणार नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे असे मी मानणे माझ्याकडून कधीही होणार नाही. मी मरेपर्यंत माझी सचोटी सोडणार नाही. इयोबाला माहित होतं, म्हणून त्याचं मन त्याला साक्ष देत होतं की त्याने काही पाप केले आणि त्याने त्याच्या काही काही दोष आहे. आणि तो त्याचे विचार, त्याची कबुली बदलणार नव्हता. तो ते ठामपणे धरून होता. आणि त्याने म्हटलं की देवाने त्याला व्यवस्थित वागणूक दिली नाही. आता हे खरं होतं का? खरं होतं. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण इयोब जे म्हटलं ते खरं होतं. इयोबाचं पुस्तक, याचा 2 अध्याय 3 वचन बघा. इयोब 2 आणि वचन 3. इयोब आणि परमेश्वर आणि सैतानाचं संभाषण. तेव्हा परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू माझा सेवक इयोब याच्याकडे लक्ष दिले आहेस का? पृथ्वीवर त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही.
तो निर्दोष व सरळ मार्गी माणूस असो, देवाची भीती बाळगणारा आणि वाईटापासून दूर राहणारा आहे. तरी तो आपली निष्ठा टिकवून आहे. जरी तू मला विनाकारण त्याचा नाश करण्यासाठी त्याच्या विरोधात चिथावणी दिली होतीस. म्हणजे देवाला इतकी गॅरंटी होती, योबाबद्दल इतकी खात्री होती. तो सैतानाला म्हणतो की तू काही जरी केलं तरी तो मला सोडणार नाही. किती विशेष आहे. काय साक्ष होती योबाची, कशा प्रकारचा माणूस होता योग, विचार करा. म्हणजे देव सैतानाला जसं सांगतो की त्याच्याकडे बघ, म्हणजे देवाने, परमेश्वराने सैतानाचं लक्ष योबाकडे वेधलेलं आहे आणि चॅलेंज केलेलं आहे की तू त्याला काही जरी केलं तरी तो मला सोडणार. आणि म्हणून योग म्हणतो की देवानेच जसं काही मला सैतानाच्या हाती दिलं, देवानेच मला जसे पाहिजे तशी वागणूक दिलेली नाही. आणि मग नंतर योग काय व्यक्त करतो, त्यानंतर योगाने एक मध्यस्थाची तीव्र इच्छा व्यक्त केली की देव आणि माझ्यामध्ये जर कोणी मध्यस्थ असता, मिडल मॅन, माझी बाजू देवाजवळ मांडणारा आणि देवाचं काय म्हणणं आहे ते माझ्यापर्यंत आणणारा, तर किती बरं असतं. मध्यस्थाची तो इच्छा व्यक्त करतो. योग 9:32-35. तो म्हणजे देव माझ्यासारखा माणूस नाही की मी त्याला उत्तर देऊ शकेन किंवा आपण दोघे मिळून न्यायालयात जाऊ शकू. तसेच आपल्या दोघांच्या मध्ये असा कोणताही मध्यस्थ नाही जो आपल्या दोघांवर आपला हात ठेवू शकेल. त्याने आपली छडी माझ्यापासून दूर करावी आणि त्याच्या भीतीमुळे मी भयभीत होऊ नये. मग मी बोलेन आणि त्याला घाबरणार नाही. पण तशी स्थिती नाही. योबाच्या निराशांपैकी एक निराशा म्हणजे त्याला देवाच्या सानिध्यात जाता येत नव्हतं. त्याला देवाशी थेट संवाद साधता येत नव्हता. तो म्हणाला की एखादा मध्यस्थ जर असता तर किती बरं झालं असतं. आणि योग आणि तुम्ही आणि मी, आपल्यामध्ये योगात काय फरक आहे माहिती आहे का? जरा ऐका. योगाला मध्यस्थ नव्हता, पण आज तुम्हाला मला एक मध्यस्थ आहे, जो देव पित्याच्या उजवीकडे आपला कैवारी आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. पण योगाला ही सोय, ही फॅसिलिटी नव्हती. म्हणून तो म्हणतो की देव आणि माझ्यामध्ये कोणी मध्यस्थ असता तर किती बरं झालं असतं. नंतर योगाने देवाला जसं काही सूड घेणारा आणि उदासीन असं मानलेलं आहे. देवाचा स्वभाव किंवा देव कठोर रीतीने वागत आहे असं योगाला, असं तो व्यक्त करतो. योग 9:14-20. मग मी त्याला काय उत्तर देऊ आणि त्याच्याशी वाद घालण्यासाठी कोणते शब्द निवडून काढू? योग म्हणतो, कारण मी नीतिमान असलो तरी मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही. त्याऐवजी मी माझ्या न्यायाधीशाकडे दयेची याचना करेन. बघा, मी त्याला हाक मारली आणि त्याने मला उत्तर दिले तरी तो माझा आवाज ऐकत आहे यावर माझा विश्वास बसणार नाही. कारण तो वादळाने मला चिरडून टाकतो आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतो. तो मला श्वासही घेऊ देत नाही, तर माझ्या मनात केवळ कडवटपणा भरून ठेवतो. आता हे दुःखामुळे, व्यस्त झाल्यामुळे, हे त्याचे विचार जसे आहेत तसे तो मांडत आहे. त्याला काय वाटतं ते मांडत आहे. म्हणजे ही एक प्रकारची योगाची प्रार्थना आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रार्थना म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपल्या भावना जे आहे जसंच्या तसं देवाकडून मागणं. आणि मग पुढे जर आपण वाचलं वचन 30 आणि 31 मध्ये 9व्या अध्यायाच्या, तर तो काय म्हणतो बघा. जरी मी बर्फाच्या पाण्याने स्वतःला शुद्ध धुतले आणि साबणाने हात स्वच्छ केले तरीही तू म्हणजे देव मला खड्ड्यात लोटून देशील आणि माझे स्वतःचे कपडे मला तिरस्कारास्पद वाटतील. म्हणजे त्याला हे म्हणायचं की मी स्वतःला शुद्ध करून तुझ्या समोर उभा राहू शकत नाही. किती शुद्ध केले, स्वच्छ केलं तरीही मी तुझ्या पुढे उभा राहण्याच्या लायक ठरणार नाही. या ठिकाणी योगाची लीनता, नम्रता आणि देव किती परम पवित्र आहे हे तो जाणतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, योगाजवळ शास्त्र देखील नव्हतं.
आज आपल्याजवळ बायबल आहे. योगाजवळ कोणतंही बायबल नव्हतं. तो तक्रार करतो की देवाने त्याला नेमबाजीच्या सरावासाठी लक्ष्य केले आहे. म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे योग म्हणतो की परमेश्वराने मला टार्गेट केलेलं आहे, सैतानाच्या पुढं लावून दिलेलं आहे, हे योबाला म्हणायचं आहे. ही एक उल्लेखनीय बाब आहे आणि ती तुम्हाला योग 7:20 मध्ये पाहायला मिळते. तो म्हणतो, मी काही पाप केले आहे का, हे मानवाच्या रक्षका, मी तुझे काय बिघडवले आहे, तू मला तुझे लक्ष का बनवले आहेस, ज्यामुळे मी स्वतःसाठीच एक ओझं झालेलो आहे. योबाला माहित नाही सैतानाने परमेश्वरात काय संभाषण झालं, परंतु त्याला हे थोडं थोडं प्रगटीकरण यायला लागलेलं आहे की देवाने हे होऊ दिलेलं आहे. देवाची जर इच्छा असती तर तो स्टॉप करू शकला असता, थांबवू शकला असता. तो सर्व समर्थ आहे, पण तरीही त्याने त्याचा अधिकार वापरला नाही. त्याने योगाच्या बाबतीत हे होऊ दिलं असं त्याला म्हणायचं. म्हणजे योग देवाला दोष देत नाही, पण तो म्हणतो की देवाने जर ठरवलं असतं तर हे झालं नसतं, पण देवाने हे होऊ दिलेलं आहे. ऐकून घ्या. तो म्हणतो की हे परमेश्वरा, तू माझा वापर नेमबाजीच्या सर्वासाठी करीत आहे. तुझे सर्व बाण माझ्या शरीरात रुतले आहेत. आता जर तुम्ही देवाशी अशा प्रकारचे शब्द बोलणार असाल तर तुम्ही स्वतः कशा प्रकारची व्यक्ती आहात याबद्दल खूप सावध असणं गरजेचं आहे. कारण ज्याचं देवाशी नातं नीट आहे, ज्याला माहिती आहे की आपण काही पाप केल्याने देवाविरुद्ध, तोच असं बोलू शकतो. तोच इतका ठामपणे देवा पुढे बोलू शकतो. आणि मग हे वचन, ज्या वचनाने माझा दृष्टिकोन कायमचा बदलला, कदाचित आज तुमचाही बदलेल. योग 7:17 आणि 18. या ठिकाणी योग बोलत आहे. योग 7:17 आणि 18. माणूस असा कोण आहे की तू त्याला महत्व द्यावेस, त्याच्यावर तुझे मन लावावेस, दर सकाळी त्याला भेट द्यावी आणि प्रत्येक क्षणी त्याची परीक्षा घ्यावी. योग परमेश्वराशी बोलत आहे. आणि एक दिवशी वाचताना मला हे एकदम अचानक प्रकट झालं, हे नवीन प्रकटीकरण मिळालं की परमेश्वर दररोज पहाटे त्याच्या लोकांची भेट घेत असतो. आणि म्हणून मला तुम्हाला विचारू द्या की उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराच्या भेटीला तयार राहणार का? प्रातःकाळी तो आपली भेट घेत असतो, कारण तो हजर राहील तुम्हाला भेटायला, पण तुम्ही हजर राहाल का, हा प्रश्न आहे. आणि शास्त्र सांगतं की दररोज तो मानवाची भेट घेत असतो आणि पावलोपावली प्रत्येक क्षणोक्षणी त्याची परीक्षा किंवा सचोटी घेत असतो. असा एकही क्षण नाही की जेव्हा देव आपली परीक्षा घेत नाही किंवा सचोटी घेत नाही, टेस्ट करत नाही. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची परीक्षा होत असते. हे कदाचित तुम्हाला कठीण किंवा त्रासदायक वाटत असेल, पण पवित्र शास्त्रानुसार देव आपली परीक्षा घेतो, कारण त्याला आपला अभिमान वाटतो. तो टेस्ट करतो. त्याला आपल्यातील सर्वोत्तम गुण बाहेर आणायचे असतात. आपल्या स्वतःच्या अपेक्षापेक्षा अधिक उच्च असे ध्येय त्याने आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आणि तो आपली मानके किंवा आपला दर्जा खाली आणत नाही. त्याचं स्टँडर्ड, त्याचा दर्जा, पवित्रतेचा, धार्मिकतेचा वेगळा आहे. अनेकदा आपण देवाला म्हणू शकतो की कृपा करून हा ताण किंवा हा प्रॉब्लेम दूर कर, पण देव तसं करणार नाही. कारण थोडक्यात सांगायचे तर तो म्हणतो, तुझ्या आयुष्यासाठी माझा एक उद्देश आहे आणि मी तो पूर्ण करणारच आहे. तुम्ही नक्कीच देवाला पाठ फिरून ही प्रक्रिया थांबवू शकता, पण मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांना तसे करायचे नसेल. आपल्याला वाटतं की लगेच, परंतु जर होऊ दिलं तर देवाचा जो प्लॅन, देवाचा जो उद्देश आपल्या जीवनासाठी, तो सिद्धीस जात असतो. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात देवाचा उद्देश पूर्ण झालेला तुम्हाला जर हवा असेल, पाहायचा असेल, तर दररोज सकाळी देवाने भेट घ्यावी
आणि प्रत्येक क्षणी तुमची परीक्षा घेतली जावी यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. मला दिसतं की तुम्हाला थोडा धक्का बसलेला आहे. जेव्हा मला हे समजले, तेव्हा मला हे समजलं, तेव्हा मलाही धक्का बसला. पण हे सत्य आहे की दररोज तो आपली भेट घेतो आणि दररोज आपली पारख करतो, टेस्ट करतो. आणि मग योग असं म्हणतो की पृथ्वीवर न्याय उरलेला नाहीये. योग 9 आणि वचन 24 या ठिकाणी तो काय म्हणतो बघा. पृथ्वी दुष्टांच्या हाती सोपवली गेली आहे. तो न्यायाधीशांचे चेहरे झाकून टाकतो. तो म्हणजे परमेश्वर. जर तो नसेल तर मग दुसरं कोण असू शकेल? तो म्हणतो देव सर्व समर्थ, तो योग्य न्यायाधीश आहे. तो हे होऊ देतो. आणि त्याने जर होऊ दिलं तर मग दुसरं कोण आहे दुसरं कोण आपल्याला न्याय मिळवून देणार? आता हे खरं आहे का? हो. आपण पाहतो की आपल्या न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्यायकारक निर्णय दिले जातात. बरेच वेळेस लोक अन्याय सोचतात, चुकीच्या घटना घडतात. आणि योगही हेच म्हणतो की पृथ्वीवर न्याय उरलेला नाही. पण देवाने जर न्याय केला तर पण त्याने जर केला नाही तर दुसरं कोणी देऊ शकणार नाही. कशा प्रकारची प्रतिक्रिया योगाची होती बघा. पहिल्याने तो शरण गेला, नंतर त्याने त्याचे मनातले विचार व्यक्त केले. पण हे व्यक्त करत असताना, बोलत असताना, प्रार्थना करत असताना त्याने हे कबूल केलं. त्याला माहित होतं की आपण दोषी नाही. त्याने हे कबूल केलं की देव यथायोग्य न्याय करणार आहे. तो सर्व समर्थ त्याच्या हातात कंट्रोल आहे. अखिल पृथ्वी सृष्टी, त्याचं जीवन त्याच्या नियंत्रण, देवाचं नियंत्रण आहे. हे त्याने कबूल केलं, मान्य केलं. आणि हे सर्व करताना, दुःख व्यक्त करताना त्याने कधीही देवाला दोष दिला नाही. किती विशेष आहे. आज तुमची प्रतिक्रिया, कदाचित एखाद्या संकटातून अडचणीतून तुम्ही जात असाल, आज तुमची प्रतिक्रिया कशी आहे? योबाला मध्यस्थ नव्हता, आज तुम्हाला मला मध्यस्थ आहे. तो देव पित्याजवळ आपला कैवारी आहे, प्रभू येशू ख्रिस्त. योबाजवळ देवाचं वचन बायबल नव्हतं, आज तुमच्या माझ्याजवळ आहे की देव कसा आहे, कसा नाही, त्यांनी काय केलं, काय नाही. म्हणून आपली प्रतिक्रिया महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबू आणि योगाच्या पुस्तकावरील अभ्यास सुरू राहील. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. आमेन, आमेन.